हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती आपल्या सर्वांचं दिव्य ज्योती यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आपण हे क्विक पिकर कार्ड रिडिंग बघतोय फेब्रुवारी महिन्यासाठी. म्हणजे फेब्रुवारी 2026 हा महिना कसा असणार आहे ते आपण बघणार आहे. पण एक क्विक रिडिंग आहे, डिटेल वगैरे अजिबात असणार नाही. तर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजून आपण दिव्य ज्योती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. कारण चॅनलवर बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे रीडिंग्स, मेडिटेशन, उपयोगी गोष्टी, बरंच काही पोस्ट होत असतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा करून घेता येईल. तर आपल्याला एक कोणताही नंबर चूज करायचा आहे आणि त्यानुसार बघायचं. जर त्या नंबरचं रिडिंग मॅच होत नाही तर दुसऱ्या नंबरचं रिडिंग आपण बघू शकता. 1, 2 आणि 3. 1, 2, 3. आपल्याला कुठलाही एक नंबर चूज करायचा आहे आणि बघायचंय फेब्रुवारी महिना आपल्यासाठी कसं असणार. चला, ज्यांनी एक नंबर चूज केला होता आपल्यासाठी कार्ड आलेला आहे इंटिग्रेशन. आता हे कार्ड मेजर अर्कानाचं कार्ड आहे आणि जेव्हा मेजर अर्कानाज येतात तर त्यावेळी ती एनर्जी वेगळी असते. आपण इव्हेंट्स टाळू शकत नाही. काही मोठा लेसन असतो आणि त्याचा कालावधी सुद्धा हा जास्त असतो. आता शक्यता आहे की काही जण ट्विन फ्लेम असतील ज्यांनी कार्ड चूज केले, पण गरजेचं नाही की प्रत्येकाने असावंच, कारण ट्विन फ्लेम हे खूप रेअर असतात. तर व्हिडिओ बघणाऱ्यापैकी कोणी ट्विन फ्लेम असू शकतं, किंवा जर ट्विन फ्लेम नाहीये तर आपण बऱ्यापैकी स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह आहात. आपल्या चक्राचं आपल्याला ज्ञान आहे आणि आपल्या स्वतः मधल्या ज्या फेमिनाईन आणि मस्कुलाईन एनर्जीज असतात त्या बॅलन्स करण्यासाठी आपण बऱ्यापैकी काम करताना मला इथे दिसतंय. 7 चक्राचा कोर्स सुद्धा आपण माझ्याकडे केलेला असू शकतो, कारण ते चक्राचं नॉलेज आपल्याला पूर्ण आलेलं मला दिसतंय आणि कुठल्या गोष्टी कशा प्रकारे हाताळायच्या आहेत याचं ज्ञान सुद्धा आपल्याला आलेलं मला इथे दिसते. हेही असू शकतं की आपण ॲनिमल कम्युनिकेशन सुद्धा शिकलेले आहात. काही जण लग्नासाठी प्रयत्न करतात, जे सिंगल्स आहेत सोलमेट मिळावा यासाठी असं दिसतंय. आणि काही जणांनी ग्रॅटिट्यूड, होपोनोपोनो प्रेयर या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस सुरू केलेली मला दिसते. आणि जर हे सगळं नाही झालेलं अजून तर मग फेब्रुवारी महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडताना मला दिसत आहेत. तर या महिन्यामध्ये तुम्हाला असंही होईल की बरेचसे प्राणी पक्षी तुमच्या समोर सतत येताना मला दिसत आहे. म्हणजे कुठल्याही फॉर्म मध्ये असेल, इमेज असेल, व्हिडिओ असेल, प्रत्यक्षात असेल, स्वप्नात असेल, कुठलंही असेल. त्यात स्पेसिफिकली साप आणि गरुड किंवा पक्षी, पांढऱ्या रंगाचे पक्षी, हंस असू शकतात. तर या सगळ्या गोष्टी असू शकतात. आता हे जेव्हा असं काही होईल तर ते स्पिरिट ॲनिमल कॅटेगरीमध्ये येतात, कारण ते सुद्धा मेसेंजर म्हणून काम करत असतात. आपल्याला गायडन्स देण्यासाठी, मेसेज देण्यासाठी म्हणून येत असतात. तर त्यानुसार आपल्याला चेक करायचं आहे. शिवाय जर तुम्हाला काही महत्वाचे डिसिजन या महिन्यामध्ये घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही घेऊ शकता. मॅरेज प्रपोजल्स असेल त्यावर काम करणं आहे, नवीन जॉब आहे, नवीन काही सुरू करणं आहे, किंवा कोणाला गाईड करणं आहे. जर तुम्ही प्रोफेशनली काही प्रॅक्टिस करता, हिलिंग करता, त्या सगळ्या गोष्टींचे रिझल्ट खूप छान येणार आहेत तुमच्यासाठी आणि तुम्ही आतून स्वतःला खूप कॉन्फिडंट आणि पॉवरफुल फील करताना मला इथे दिसतंय. फक्त एवढंच आहे की हे सगळं घडत असताना तुमच्यामध्ये इगो मात्र अजिबात येऊ द्यायचा नाहीये, कारण तो येताना मला इथे दिसतोय. ना तर तुम्ही जी काही प्रगती केली आहे त्याचा ग्राफ पुन्हा खाली येऊ शकतो. चला, आता ज्यांनी 2 नंबर चूज केले, अरे बापरे, आपल्यासाठी कार्ड आलेला आहे पुन्हा मेजर अर्कानाच आहे ट्रान्सफॉर्मेशन. आता हे सुद्धा मेजर अर्काना असल्यामुळे टाइम पुढे मागे नक्कीच होऊ शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी फेबमध्येच घडतील असं नाही, पुढे मागे नक्कीच होऊ शकतं. आयुष्यात तुमच्या एक असा महत्वाचा टप्पा आलेला आहे किंवा येणाऱ्या काळात येईल की जिथे तुम्हाला फायनल डिसिजन घ्यावा लागेल आणि तो खूप मेजर आहे. एखादी गोष्ट पूर्णपणे कायमस्वरूपी सोडून देणं, एखाद्या व्यक्तीला सोडून देणं, एखादं नातं परमनंटली संपवणं, एखादा बिझनेस क्लोज करणं, रिझाईन करणं, एखादं स्वतःचं कष्टाने बनवलेलं घर विकणं, शेती विकणं, किंवा भांडण वाद खूप होत आहेत या कारणामुळे एखादी महत्वाची गोष्ट, प्रॉपर्टी तुम्ही देऊन टाकणं. अशा
हे झालं, किंवा एखादा ऍक्सिडेंट होणं, हेल्थ इश्यू, अचानक मोठा हेल्थ इश्यू डिटेक्ट होणं आहे, किंवा काही नॅचरल कॅलॅमिटीजचा इम्पॅक्ट तुमच्यावर होणं, किंवा काही नेगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट सुद्धा तुम्हाला जाणवू शकतो, किंवा ज्यांची डेथ झालेली आहे तुमचे पूर्वज, तर ते सुद्धा तुम्हाला स्वप्नामध्ये येणं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. आता खूप काही गोष्टी सडनली होणार आहेत, म्हणजेच अचानकपणे बऱ्याचशा गोष्टी, घटना या महिन्यामध्ये घडतील की तुम्हाला पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळणार नाही किंवा कुठली पूर्व सूचना नसेल. अशा बऱ्याचशा घटना या महिन्यामध्ये घडणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मेंटली प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. आणि हे सगळं कशासाठी आहे, तर तुमची प्रगती होण्यासाठी आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नाहीत, ज्या गोष्टीमुळे तुमची प्रगती थांबली जाते कुठल्याही प्रकारे, तर ते सगळे अडथळे युनिव्हर्स काढून टाकणार आहे. आणि त्यासाठी या बऱ्याचशा गोष्टी युनिव्हर्सला प्लॅन करणं भाग आहे. त्यामुळे या गोष्टी घडणार. आणि महत्वाचं म्हणजे की आपण या गोष्टी टाळू शकत नाही आणि पळूही शकत नाही. कारण जर आपल्या आयुष्यात चांगलं काही होणं गरजेचं आहे, तर बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात, स्वतःत बदल करून घ्यावे लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि काही नवीन गोष्टी स्वीकाराव्या सुद्धा लागतात. तर तशाच प्रकारचा हा महिना एकंदरीत असणारे कुठलेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. पैसा गुंतवणं, कोणाला देणं, काहीही अशा गोष्टी करू नका. पैसे स्वतःजवळ जपून ठेवा. महत्वाचे कागदपत्र जपून ठेवा. प्रवासादरम्यान असो पैसे कुठेही जास्त कॅरी करू नका. जरी तुम्ही कार्ड कॅरी करत असाल तरी व्यवस्थित तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत. OTP आला, कुठे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं आणि फसवणूक झाली, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी, म्हणजे तुमची थोडीशी जरी चूक झाली किंवा थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तर मोठा फटका बसण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे. तर तुम्हाला खूप सावधान एकंदरीतपणे राहायचं आहे. 3 नंबर ज्यांनी चूज केले, एक्झॉशन, म्हणजे काय सगळेच कारण हे इतके वेगळे आले. आता हे मेजर अडकाना तर नक्कीच नाहीये, पण एनर्जी अशी दिसते की हा महिना तुम्हाला खूप थकवणारा असा आहे. खूप 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 थकवणारा आहे. खूप धावपळ आहे, खूप काम आहे, खूप शारीरिक आणि मानसिक ताण असा देणारा हा महिना आहे. खूप थकणार आहात तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, कारण जबाबदाऱ्या, कामं इतकी तुमच्यावर आलेली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं तुम्ही गुरफटून जाणार आहात की स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ होणार नाही. म्हणजे अगदी धुतलेले कपडे वापरावेत रोज, इथपर्यंत तू एवढा सुद्धा वेळ तुमच्याकडे उरताना दिसत नाहीये. चलो काय होतं, 2दाच घातले, परत एकदा वापरू, अशा प्रकारचं होताना मला दिसतंय. म्हणजेच कामच तुमच्याकडे एवढं आहे, खूप थकणार आहात तुम्ही. खूप थकवा तुम्हाला मला इथे येताना दिसतो या महिन्यामध्ये. धावपळ होतीये कामाच्या ठिकाणी आणि या सगळ्यामध्ये घराकडे, स्वतःकडे पूर्णपणे तुमचं दुर्लक्ष होताना दिसतंय. म्हणजे मशीन सारखं तुम्ही काम करत चाललाय. एक संपलं नाही की दुसरं, एक संपलं नाही की दुसरं, असंच तुमचं चाललेलं आहे. अशा पद्धतीचं काम मला दिसतंय. आणि उन्हात बरंचसं तुमचं फिरणं होते असंही दिसते. शरीरामध्ये खूप उष्णता वाढताना दिसते. तर त्या उष्णतेमुळे अजून काही त्रास होताना दिसत आहेत. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं आहे. आणि शक्यतो ब्राईट कलर्स वापरू नका या महिन्यामध्ये. म्हणजे रेड आहे, येलो, ऑरेंज, असे जे ब्राईट कलर्स आहेत, उष्ण प्रकृतीचे रंग जे आहेत ते वापरायचं नाही. डोकेदुखी होणं, मायग्रेन सारखा त्रास आहे, स्किन वर रॅशेस येणं किंवा जॉईंट्स मध्ये पेन होणं. जॉईंट्स म्हणजे अगदी बोटांचे हे जे छोटे छोटे जॉईंट्स असतात, तर इथे सुद्धा पेन होणं आहे, हे आहे. किंवा आजारी असतानाही कंटिन्युअसली काम करत राहावं लागणं, अशी परिस्थिती मला येताना दिसते. खूप थकवणारा हा महिना आहे. तरी म्हणायचं 28 दिवसाचा आहे, म्हणजे 2 दिवस कमी आहेत. त्यामुळे लवकर संपवून जाईल. तर मला सांगा तुम्ही, तुम्हाला रिडिंग कशा प्रकारे रेझोनेट झालेलं आहे. आणि पर्सनल रिडिंग घ्यायचं आहे डिटेलमध्ये तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जाण्यापूर्वी दिव्य ज्योती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.